मोदी सरकारने महाराष्ट्राला गिफ्ट दिलं. देवेंद्र फडणवीसांनी ते लगेच गिफ्ट महाराष्ट्रात वितरित केलं. आपला घरगुती सिलेंडर आता 60 रुपयांनी वाढला. म्हणजे 850 रुपयाला सिलेंडर कसा तरी मिळत होता, ते आता 910 920 सोयीनं जसं लुबाडता येईल तसं लुबाडला जाईल. तो 910 रुपयाचा सिलेंडर आज 50-60 रुपयाला तुम्हाला महागात मिळेल. काही दिवसात तो 100 रुपयांनी पण महागात मिळू शकतो. आणि सरकार मात्र ज्या हलकीवर जो देश नाचायला सांगतोय त्याच्यावर आमचे नेते त्या तालावर नाचत असतील आणि ठोस भूमिका घेत नसेल, म्हणजे आपल्या भारताची रसदच जर बंद केली, आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जे बाहेरून येणार आहे, तुम्ही आम्ही गॅस बनवत नाहीये, तुम्ही आमच्याकडे पेट्रोल डिझेल नाहीये, आपल्याला इराण किंवा इतर लोकांवर विसंबून राहावं लागतं. आता तिकडे युद्ध सुरू आहे. इराण उद्ध्वस्त करायचंय अमेरिकेला आणि इस्रायलला. भारत अमेरिकेच्या बाजूने आहे. इस्रायल तर फादरलँड म्हणल्यानंतर इस्रायलला बापच बनवलंय आपल्या भारताचं. आणि ज्यांच्याकडून आपण घेतोय ती लोक युद्धामुळे आपल्याला सगळं पुरू शकत नाही. बरं, त्या युद्धाचं आपल्याला काही देणं घेणं नाही. त्यांचं ते बघून येतील, मरतील, पेटल, काय असायचं ते असेल. आज महाराष्ट्राच्या घराघरामध्ये, देशाच्या घराघरामध्ये महागाईचा जो आगडोम उठलेला आहे, महागाईचे जे स्फोट होत आहेत, इंधन एकदा जर दरवाढ झाली ना तर त्याचे परिणाम सगळ्या सार्वजनिक जीवनावर होतात, हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि ज्या पद्धतीनं मी घरगुती सिलेंडर महागाई वाढली हे बोलत असताना जे व्यावसायिक आहेत हॉटेलवाले बंद करण्याची वेळ आली, कारण प्रशासनाने, सरकारने थेट निर्णय घेतलाय व्यावसायिक सिलेंडर महागाईनं, ब्लॅकनी तर आता म्हणजे बोलायलाच नको. व्यावसायिक सिलेंडरच्या खरेदी विक्रीवर आता म्हणजे किती काळा बाजार होईल आणि सगळे गॅस एजन्सीज किती लोकांना लुटतील, कल्पना शक्तीच्या बाहेर आहे. पण त्यांचं सुद्धा 150-200 रुपयाच्या पुढे सिलेंडर महाग करणार. घरगुती सिलेंडर तर 50-60 रुपये झालेलंच आहे. ही गिफ्ट आहे. आज 8 मार्च आहे, जागतिक महिला दिन आहे. आणि जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला तुमच्या प्रिय नरेंद्र मोदी साहेबांनी, राज्याच्या लाडक्या भावांनी, देवा भाऊंनी किंवा एकनाथ भाईंनी, सुनेत्रा वहिनींनी गिफ्ट दिलंय. 60-60 रुपये वाढून टाकले सिलेंडरला. एकही नेता किंवा आमदार, खासदार किंवा त्यांचे चेले चपाटे अंधभक्त अजिबात चकार शब्द काढणार नाही. उलट म्हणणार 60 रुपये सिलेंडर वाढला ना, गर्व से कहो हम हिंदू है. अरे कुठं हिंदू इथं महागाईत होरपळतोय. हिंदूची महागाई भयानक झाली आणि गर्व से कहो म्हणजे काय? महागाईबद्दल सरकारनं अगोदरच प्लॅनिंग का केलं नाही? एक देश आम्हाला देतोय, त्याच्याकडे युद्ध सुरू झालंय, दुसरा बघा. खरं तर भारताचा मित्र राष्ट्र म्हणजे इराणची सगळी. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय कायदे सांगतात की तुमच्यात जसं नात्यांमध्ये रोटी व्यवहार असतो, रोटी बेटी व्यवहार, तसं दोन देशांमध्ये तुमचे व्यावसायिक, औद्योगिक व्यवहाराचे संबंध असले पाहिजेत. आता एक देश दुसऱ्या देशाला संपवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्नशील आहे. आणि आमच्या देशामध्ये तिकडल्या युद्धाचे परिणाम जर आमच्याकडे होत असतील, होणार असतील, माणसानं जगायचं कसं? या परिस्थितीला तोंड देण्याची हिंमत भारतातल्या, महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये आहे का? महिला दिनाचं कौतुक एकमेकांना कोरड्या शब्दांमध्ये करण्यापेक्षा महिला दिनाच्या निमित्तानं तमाम बहिणींना जे सरकारनं 60 रुपये सिलेंडर वाढीचं, महागाईचं गिफ्ट दिलंय, क्रांती झाली महाराष्ट्रामध्ये.
लाडक्या बहिणी भावाचं तोंड बघायला तयार नाहीत. असला कसला भाऊ आहे? पहिलीच महागाई वाढली, जीवनावश्यक वस्तू वाढल्या, आमचं जगणं त्या ठिकाणी मुश्किल झालंय. परत सिलेंडरचा दरवाढीचा फटका, कशी घरं चालवायची? आणि 1500 रुपये म्हणलं की मग लाडक्या बहिणी गप्प बसतात, गोड बोलून 1500 रुपये देतात आणि हजारो रुपयाला तुमच्या खिरेशावर दरोडा टाकला जातो. टाकण्याची हिंमत सरकारकडून केली जाते. याला भाजप सरकार म्हणायचं, फडणवीस सरकार म्हणायचं, मोदी सरकार म्हणायचं. समजून घ्या. आणि जर तुम्हाला देशामध्ये आर्थिक स्थिती जर सुधारता येत नसेल, बघा देशाचा जीडीपी काय, देशाची आर्थिक परिस्थिती काय, आणि शेजारच्या इतर देशांनी धकेल म्हणून आमची आर्थिक स्थिती जर उद्ध्वस्त होणार असेल, डबघाईला येणार असेल, महागाईचे फटके नाही, महागाईचे चटके नाही, महागाईचा जाळ त्या ठिकाणी पेटलाय, हे विसरून चालणार नाही. हे मला तुम्हाला सांगायचंय. पण आम्ही मिंदे, आम्ही सत्ताधाऱ्यांच्या बाजूचे, आम्हाला बोलताच येत नाही. आणि ही जर सत्ताधाऱ्यांची परिस्थिती असेल, आणि आता तशाही निवडणुका नाहीत, कुठल्याही गल्लीबोळातल्या नेत्यांपासून आमदार खासदारांचं किंवा नगर परिषदेचं किंवा महानगरपालिकेचं, जिल्हा परिषदेचं किंवा पंचायत समितीचं, लवकर आता कुठलंच इलेक्शनचं भूत मानगटीवर बसणार असल्यामुळं नेते आता 2-4 महिने कुणाला तोड दाखवणार नाही, कारण ते सत्तेत आहेत. ते 4 नाही 400 पट पैसे कमवतील. त्यांना महागाईच्या झळा बसणारच नाहीत. महागाईच्या झळा सर्वसामान्य माणसाला बसणार नाहीत. हे वास्तव. बोलण्याची हिंमत मात्र सत्ताधाऱ्यांमध्ये नाही. आणि इतिहास गवाह आहे. म्हणजे मला तर त्या सरकारला प्रश्न विचारायचा, वारे सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा गैस और तेल, जिससे तूने आम आदमी की जो कमर तोड़ दी है, गर्दन मरोड़ दी है, दिल को दर्द दिया है और दिमाग को तकलीफ दी है, इससे गए गुजरा सरकार और नेता आज तक किसी ने नहीं देखा. अशी परिस्थिती आहे प्रत्येकाची, प्रत्येक राज्याची. लिहून घ्या. फक्त अंधभक्तीच्या त्या दहशतीखाली, दबावाखाली सगळे अंधभक्त तोंड लपवून बसलेत. ही वस्तुस्थिती आहे. बरं, हे इतके मुरदाड आहेत की त्यांना आता बघा, तुम्ही ज्यावेळेस हे सगळे तुम्ही पाहताल, 1-2-4 तासांनी पहा, अंधभक्तांचा मालाच टीका करायला त्या ठिकाणी पाऊस असेल. ते म्हणणार तुम्ही आता मोदींना शिकवणार का, फडणवीस शहांना किंवा इथं शिंदेंना शिकवणार का? ते असंही म्हणणार. बघा काय, तुम्ही इराणचे समर्थक आहे, तुम्हाला इराणचं देणं घेणं आहे, तुम्हाला भारताचं देणं घेणं नाही. आणि ह्यांचे नेते म्हणणार अमेरिका असो किंवा इस्रायल, एकात राम आहे, अर्थात एकात राय आणि दुसऱ्यात मय, म्हणून आमचे प्रधानमंत्री अमेरिका आणि इस्रायल समोर नतमस्तक होतात, कारण त्या दोन्ही देशामध्ये राम दिसतो. ही ह्यांची बुद्धी, ही यांच्या बुद्धीची दिवाळखोरी. मग तुम्ही महागाईत भरभटून गेले काय, तुमचं काय झालं नाही, तुमचं कोणीच नसणार आहे, हे लक्षात ठेवा. आज देशाची आर्थिक परिस्थिती ढासळायला सगळ्यात मोठं जबाबदार कोण आहे? तुम्ही मतदार, जे मतदानाला पैसे घेऊन बटन दाबलंय आणि स्वतःची लोकशाही उद्ध्वस्त करून टाकून तुमच्या हक्क अधिकारांना आणि सगळ्या सामाजिक, वैचारिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचं काम केलंय. याला सामान्य नागरिक जबाबदार आहात, कारण तुम्ही यांना पैसे घेऊन सत्तेवर बसवले. हे भूत आता तुम्हाला मायच्या खाईत ढकलल्याशिवाय शांत बसणार नाही. एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय. बाकी तुम्ही फार सुज्ञ आहात, विचार करा, महागाईबद्दल थोडं तरी काहीतरी कुठेतरी बोलायला सुरुवात करा. आणि तुम्हाला नसतं बोलता येत, हा व्हिडिओ त्या सत्ताधारी कार्यकर्त्यापर्यंत, नेत्यापर्यंत, आमदार खासदारापर्यंत पाठवा, जे मुंबई व्हाया दिल्लीपर्यंत मुंग्या लागतील सगळ्यांना. आणि कुणाचा तरी एखादा फोन येईल, तुम्ही फार अतिशहाणे झाले, फार बोलताय असं
ते मला कमीत कमी दरडावतील किंवा धमकावण्याचा प्रयत्न करतील, मग त्यावेळेस मी या देशाचा नागरिक म्हणून सर्वसामान्यपणे उत्तर देईन की तुम्ही लुटारू म्हणून सत्तेवर बसलाय, तुम्हाला जनतेचं देणं घेणं नाही. महागाई कमी नाही, महागाई संपूर्ण संपली पाहिजे, तर तुम्ही रोज महागाई वाढायचा सोपवताय. तुम्हाला सत्तेत राहायचा नाही, हे मी तुम्हाला आत्ताच तुमच्या माध्यमातून उत्तर त्यांना देऊन टाकतो. जय शिवराय. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा. संतोष शिंदे ऑफिशियल आणि बंडखोर नेता हे युट्यूब चॅनल घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि तुम्ही त्याचे सहभागी शिलेदार झालं पाहिजे. धन्यवाद.